नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सांगलीत टोलेबाजी, भाजपची अवस्था पिंजऱ्यातील मास्तरासारखी। जयंत पाटील यांनी शेरोशायरीतून साधला निशाणा। तुषार आपटेचे भरचौकात मुंडके छाटान अर्पण करा। कालीचरण महाराजांनी व्यक्त केला संताप। भाजपने दिले होते स्वीकृत नगरसेवक पद। जन आक्रोशाला अखेर यश। नामुष्की टाळण्यासाठी आणि वरिष्ठांकडून स्पष्ट संदेश मिळाल्यानंतर भाजपने घेतला तुषार आपटेंचा राजीनामा आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतरच द्या। काँग्रेसच्या पत्रावर बावनकुळे संतापले। विष कालवणारी विचारधारा म्हणत डागली तोप। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। मी गहिनीनाथ गडाचा पाईक आहे। महंत विठ्ठल महाराज यांच्या आदेशानुसारच मी आज येथे आलो असून प्रत्येक वर्षी या पवित्र स्थळी येत राहीन। गहिनीनाथ गडाच्या सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेत आहे। त्याचाच एक भाग म्हणून गहिनीनाथ गड ते श्री क्षेत्र पंढरपूर पालखी मार्गाचे काम लवकरच सुरू करून ते पूर्ण केले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गहिनीनाथ गडावर केले। पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याचा सांगता समारंभ शनिवारी भक्तिभावाच्या वातावरणात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती। मुख्यमंत्री फडणवीस यांचे सकाळी साधारण 11:15च्या सुमारास हेलिपॅडवर आगमन झाले। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्री गहिनीनाथ महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले व कलश पूजन केले आणि मुख्य सोहळ्यास सुरुवात झाली। महंत विठ्ठल महाराज यांच्याकडून त्यांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले। सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की ईश्वराचे अंश असलेले श्री संत वामनभाऊ महाराज यांनी दऱ्याखोऱ्यातून प्रवास करत भागवत धर्माचा प्रचार केला। समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत अध्यात्म पोहोचविण्याची महान कार्य त्यांनी केले। मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होते हा संदेश त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून दिला। तर हेलिपॅडवर मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती। इतर नेत्यांसोबत धसांनीही गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले। हेलिपॅड ते कार्यक्रमस्थळ असा एकाच वाहनातून त्यांनी प्रवासही केला। प्रतिवर्षाप्रमाणे पहाटे माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत श्री संत वामनभाऊ महाराज समाधी स्थळावर विधिवत अभिषेक करण्यात आला। यावेळी विठ्ठल महाराज शास्त्री यांची उपस्थिती होती। तर या प्रसंगी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गहिनीनाथ गडाचा कायापालट सुरू असून वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नाथ परंपरेमध्ये ज्यांना नवनाथ समजलं जातं असे गहिनीनाथ महाराज आणि त्यांची परंपरा चालवणारे, ज्यांना शंकराचा अवतार देखील समजलं गेलं असे श्री संत वामनभाऊ महाराज खऱ्या अर्थानं सद्गुरू जे असतात तेच समाजाला दिशा देत असतात। आणि ज्या प्रकारे दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत संत वामनभाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला, समाजामध्ये एकोपा आणला, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा संदेश दिला। आणि अगदी चोरांनाही पोटभर जेवण करून तू जा आणि अशा प्रकारचा उपदेश दिला की शेवटी ते चोर चोरी सोडून त्या ठिकाणी माळकरी झाले। अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता आणि असं म्हणतात की संत वामनभाऊंना वाचासिद्धी होती, ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं। मी आज आपल्याला एवढंच सांगायला आलो की मागच्या काळामध्ये आम्ही या गहिनीनाथ गडाचा विकास व्हावा या दृष्टीनं या ठिकाणची एक योजना तयार केली होती। हळूहळू त्याचं काम होत आहे। हा मंडप पाहून मला खूप आनंद वाटला। अतिशय सुंदर अशा प्रकारचा मंडप या ठिकाणी झाला आहे। फक्त विठ्ठल महाराजांना एक विनंती केली
मी म्हटले कठडे फार उंच झाले आहेत, त्यामुळे आपले जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जरा हे कठडे मध्ये येतात, त्यामुळे ते लहान करून टाका, अशी एकच सूचना मी त्यांना दिलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे संतांमध्ये आणि भाविकांमध्ये कुठलाही भेद नसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कठडे असण्याचं कारण नाही, ते छोटे करता येतील. अशा पद्धतीनं चांगलं काम चाललंय, अजून खूप काम करायचं आहे. आता पंढरपूरला देखील आपण जागा घेतलेली आहे, त्याही ठिकाणी आपण जे काही वारीच्या वेळी आता आपल्याला त्या जागा झालेली आहे. आणि मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की पंढरपूरचा एक रस्ता करायचा आहे. विठ्ठल महाराजांनी मला वारंवार सांगितलेलं आहे की पालखी मार्ग जो इथनं जातो तो मार्ग झाला पाहिजे, तो मार्ग देखील आपण करू. आणि त्याचसोबत मी आश्वस्त करतो की या गडाचा अनुयायी म्हणून गडाशी संबंधित जी कामं असतील त्या सगळ्या कामांची जबाबदारी मी घेतलेलीच आहे. मी असेल, आमच्या पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, सगळे आमदार असतील, आम्ही सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी ही सगळी कामं पूर्ण करू. आणि या सोहळ्यास माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे, डॉक्टर योगेश क्षीरसागर, त्रिविक्रमानंद शास्त्री महाराज, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह लाखो भाविक भक्त यांची उपस्थिती होती. युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा. आणि आता बातमी भीषण अपघाताची. जिंतूर ते परभणी या महामार्गावर झरीच्या अलीकडे शेख पाटी ते कालवा या दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री एका कारने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथील वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध मृदंगाचार्य माऊली महाराज बोर्डीकर, प्रसाद महाराज बोर्डीकर व दत्ता महाराज मोडेकर हे तिघे कीर्तनाचा एक कार्यक्रम आटोपून एका मोटारसायकलवरून बोर्डीकडे जात होते. मध्यरात्री 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास शेख पाटी ते कालवा या दरम्यान एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने मोटारसायकलवरील तिघेजण मोटारसायकलसह आणि कार हे रस्ता सोडून तब्बल 25 फुटापर्यंत एका शेतात जाऊन आदळले. त्यात मोटारसायकलवरील या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान वारकरी संप्रदायातील या तिघांच्या मृत्यूने जिंतूर तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी. पैठण पंचायत समिती येथे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत आमदार श्री विलास भुमरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले. सदर योजनेअंतर्गत सन 2024-25च्या आर्थिक वर्षात एकूण 17 लाभार्थ्यांची निवड झाली असून त्यांना आमदार श्री विलास बापू भुमरे यांच्या हस्ते एकूण 34 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले. तसेच सन 2025-26 या वर्षासाठी एकूण 10 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यांना एकूण 19 लाख रुपये अनुदान वितरित करण्यासाठी उपलब्ध झाले आहे. या योजनेचे अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे व कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निर्देश आमदार विलास बापू भुमरे यांनी यावेळी दिले. तसेच नगराध्यक्ष भूषणकाका कासनकर, विष्णू खंडागळे, मनीष पाटील आवटे, किशोर चौधरी पाटील, जनार्दन आबा मिटकर, रशीद शेख आदींची यावेळी उपस्थिती होती. युवा दर्पण लाईव्हसाठी सत्यजित घोडके, पैठण. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.